Welcome student. Suman High School number 5, standard 10th, subject English. Now here we will study poem number 4th, Vanilla Twilight by Adam Young. Students, या ठिकाणी जे कवी आहेत ॲडम यंग यांची इमेज दिलेली आहे. प्रस्तुत पोएम ही लव पोएम आहे. व्हॅनिला ट्युलाइट इज द लव पोएम बाय ॲडम यंग. व्हॅनिला ट्युलाइट जे टायटल आहे, शीर्षक आहे या कवितेचं, ही कविता ॲडम यंग यांनी लिहिलेली आहे. प्रेमाचा विषय ह्या कवितेत मांडलेला आहे कवींनी. This is heart-touching poem about Adam Young's high school girlfriend who moved away. आणि ह्या कवितेमध्ये हृदयस्पर्शी संवेदना कवींनी मांडलेल्या आहेत आपल्या गर्लफ्रेंडविषयी, की जी गर्लफ्रेंड त्यांना सोडून गेलेली. इट हॅज सॅड मिनिंग. आणि ह्या कवितेचा जो मिनिंग आहे, अर्थ आहे, हा सॅड आहे, उदासीनता आहे, दुःखदायक आहे. नाउ काही महत्त्वाचे पॉइंट्स आपण पाहूया. अबाउट द पोएम विषयी पाहूया. द पोएट इज सिंगिंग दिस सॉन्ग इन द इव्हिनिंग. स्टुडंट्स, कवी हे सॉन्ग संध्याकाळी गात आहेत. द पोएट रिक्वेस्ट हिज बिलोवेड टू पोअर अ हॅवी डोज ऑफ ॲटमॉस्फिअर ऑन हिम. आणि कवी आपल्या गर्लफ्रेंडला रिक्वेस्ट करतायत की वातावरणाचा जो वजनदार डोज आहे तो त्यांच्यावर टाकण्यासाठी. द पोएट विशेस दॅट हिज बिलोवेड इज विथ हिम. आणि कवी इच्छा व्यक्त करतात की काश त्यांची गर्लफ्रेंड त्यांच्यासोबत ह्या वेळेला राहिली असती. द नाईट इज नॉट द सेम फॉर द पोएट ॲज बिफोर हिज बिलोवेड इज नॉट विथ हिम. आणि आजची जी रात्र आहे की ज्या ठिकाणी पोएट कवी एकटे आहेत, ती रात्र तशी नाही की ज्या वेळेला त्यांची गर्लफ्रेंड त्यांच्यासोबत असायची. द पोएट विल सिट ऑन द फ्रंट पॉर्च ऑल नाईट अँड थिंक अबाउट हिज बिलोवेड. आणि कवी पूर्ण रात्रभर घराच्या पोर्चवर, ओसरीवर एकटेच बसलेले आहेत आणि एकांतामध्ये बसून आपल्या गर्लफ्रेंडविषयी विचार करतायत. दो ही इज अलोन. जरी ते एकटे आहेत, द पोएट डझंट फील लोनली. परंतु कवींना त्यांना एकटेपणा वाटत नाही. त्यांना जणू असं वाटतंय की त्यांची गर्लफ्रेंड, त्यांची मैत्रीण त्यांच्यासोबत आहे. बिकॉज ही इज ऑलवेज थिंकिंग अबाउट हिज बिलोवेड. कारण की ती कंटिन्युअसली, ऑलवेज, नेहमी विचार करतायत त्यांच्या गर्लफ्रेंडविषयी. द पोएट विल फील अलाइव्ह अगेन वेन हिज बिलोवेड कम्स बॅक टू हिम. आणि कवींना अशी इच्छा आहे की परत ते एकदा फ्रेश होतील, रिफ्रेश होतील, जिवंतपणा अनुभवतील जर त्यांची बिलोवेड, त्यांची गर्लफ्रेंड त्यांच्याजवळ वापस येईल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कवीची गर्लफ्रेंड त्यांना सोडून गेलेली आहे आणि त्या आठवणींमध्ये त्यांनी ही पोएम लिहिलेली आहे. आणि जरी त्यांची गर्लफ्रेंड त्यांना सोडून गेलेली आहे, परंतु त्यांच्यासाठी ती गर्लफ्रेंड त्यांच्याजवळच आहे असं त्यांना भासतं, अनुभवतो. परंतु इच्छाही व्यक्त करतात की काश ती माझ्यासोबत राहिली असती. इफ द पोएट्स व्हॉइस कुड रीच बॅक टू द पास्ट, ही विल विस्पर इन हिज बिलोवेड्स इयर. आणि कवी म्हणतायत की जर त्यांचा आवाज जर भूतकाळात वापस गेला तर निश्चितपणे ते त्यांच्या बिलोवेडच्या कानामध्ये, त्यांच्या गर्लफ्रेंडच्या कानामध्ये काहीतरी हळूच बोलतील. द पोएट हॅज केप्ट अवेक फॉर 2 consecutive नाईट्स. आणि कवी कंटिन्युअसली लागोपाठ 2 रात्रपर्यंत झोपलेले नाहीत, जागी आहेत. द पोएट इज गोइंग टू थिंक अबाउट हिज बिलोवेड इन नंबरेबल टाइम्स टू नाईट. आणि आजची रात्र कवी असंख्य वेळेस आपल्या गर्लफ्रेंडला आठवत आहेत, तिचा विचार करत आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे पोएमचे हे महत्त्वाचे मुद्दे होते. आपण यानंतर
पोएम रीड करूया, त्यानंतर स्टांजा वाईज आपण एक्सप्लेनेशन पाहूया आणि नंतर ही पोएम म्युझिकल स्वरूपात या ठिकाणी मी दिलेली आहे, ते आपण लिसन करूया आणि नंतर ग्लोसरी असेल आणि होमवर्क असेल. ठीक आहे, तर आपण पोएम रीड करूया. स्टुडंट्स, टेक्स्टबुक स्वतःजवळ असू द्यायचं आहे. ठीक आहे. नाउ आय एम गोइंग टू रीड द पोएम. The stars lean down to kiss you, and I lie awake and miss you. Poem is heavy dose of atmosphere because I will dose of sap insanely. But I will miss your arms around me. I would send a postcard to your dear. Because I wish you were here. I will watch the night turn blue but it's not the same without you. Because it takes two to whisper quietly. The silence is not so bad till I look at my hands and feel sad. Because the spaces between my fingers are right where yours fit perfectly. I will find repose in new ways, though I haven't slept in 2 days. Because cold nostalgia chills me to the bone, but drenched in vanilla twilight, I will sit on the front porch all night. Waist deep in thought, because when I think of you, I don't feel so alone. As many times as I blink, I will think of you tonight. When violet eyes get brighter and heavy wings grow lighter, I will taste the sky and feel alive again. And I will forget the world that I knew. But I swear I won't forget you. Oh, if my voice could reach back through the past, I will whisper in your ear, oh darling, I wish you were here. So, it's a nice poem written by Adam Young. Now, आता आपण स्टांजा वाईज एक्सप्लेनेशन पाहूया. The stars lean down to kiss you. या ठिकाणी कवी कल्पना करतायत की तारे तुला चुंबन करण्यासाठी खाली वाकलेले आहेत, आपल्या गर्लफ्रेंडला उद्देशून म्हणतायत. द स्टार्स लीन डाऊन टू किस यू अँड आय लाय अवेक अँड मिस यू. आणि मी जागी राहत आहे, मी झोपलेलो नाही आणि पूर्ण रात्रभर मी जागी राहून तुला मिस करतोय. पो मी अ हॅवी डोज ऑफ ॲटमॉस्फिअर. माझ्यावर वजनदार वातावरणाला हावी होऊ दे. जे वातावरण आहे त्या वातावरणाला जेही हावी व्हायचं असेल माझ्यावर ते होऊ दे. बिकॉज आय विल डोज ऑफ सेफ अँड साऊंडली. कारण की मी सुरक्षित आणि शांतपणे झोपू शकेल. डोज ऑफ म्हणजे थोडी झोप घेणे. कारण की मी शांतपणे आणि सुरक्षित झोपू शकेल. बट आय विल मिस युअर आर्म्स अराउंड मी. परंतु मी माझ्या भोवती तुझ्या हाताच्या स्पर्शाला आठवत आहे. आय वुड सेंड अ पोस्टकार्ड टू युअर डिअर. तुला मी पत्र पाठवीन. बिकॉज आय विश यू वेअर हिअर. कारण की माझी इच्छा आहे की तू येथे असावं, माझ्या जवळ असावं. आय विल वॉच द नाईट टर्न लाईट ब्ल्यू. मी या रात्रीला फिकट निळ्या रंगात पाहीन. बट इट्स नॉट द सेम विदाउट यू. परंतु ही रात्र तुझ्याशिवाय सारखी नाही. म्हणजे कवीला या ठिकाणी सांगायचं आहे की ही जी रात्र आहे की ज्या रात्री मी एकटा आहे, परंतु ती एक रात्र होती की ज्या वेळेला आपण दोघं सोबत होतो. ती रात्र आजची रात्र नाही. बट इट्स नॉट द सेम विदाउट यू. Because it takes two
टू विस्पर क्वाइटली. कारण की शांतीने संवाद करण्यासाठी, शांतीने वार्तालाप करण्यासाठी दोघांची आवश्यकता असते, दोघं मित्रांची आवश्यकता असते आणि मी एकटाच आहे. अशा प्रकारे फर्स्ट स्टांजामध्ये कवी आपल्या गर्लफ्रेंडला मिस करतात, त्या गर्लफ्रेंडची सोबत मिस करतायत. The silence is not so bad till I look at my hands and feel sad. जोपर्यंत मी माझ्या हाताकडे नजर टाकून दुःख अनुभवतो तोपर्यंत हे सायलेन्स, हे मौन खराब वाटत नाही. का? बिकॉज द स्पेसेस बिटवीन माय फिंगर्स आर राईट वेअर योर्स फिट परफेक्टली. कारण की माझ्या बोटांमधील जी जागा आहे, माझ्या बोटांमध्ये जी जागा उरलेली स्पेस आहे की जेथे तुझे बोट संपूर्णरित्या फिट बसतात. म्हणजे माझे बोटसुद्धा तुझी आठवण करतायत, माझे बोटसुद्धा तुझ्या बोटांची आठवण करतायत, असं कवीला सांगायचं या ठिकाणी. आय विल फाइंड रिपॉज इन न्यू वेज. आय विल फाइंड रिपॉज, रिपॉज म्हणजे आराम. आय विल फाइंड रिपॉज इन न्यू वेज दो I haven't slept in 2 days. मला नव्या मार्गांनी आराम मिळेल जरी मी 2 दिवसांपासून झोपलेलो नाही. या ठिकाणी कवी सांगतात की जरी मला आराम मिळेल परंतु त्या आरामाला अर्थ नाही. कारण की मी जोड मागच्या 2 रात्रींपासून झोपलेलो नाही आणि त्या कालादरम्यान, त्या वेळेदरम्यान मी फक्त आणि फक्त तुझी आठवण केलेली आहे. बिकॉज कोल्ड नॉस्टॅल्जिया चिल्स मी टू द बोन. कारण की थिजवेल अशी भूतकाळातील आठवण माझ्या हाडांना थिजवून टाकत आहे. बिकॉज कोल्ड नॉस्टॅल्जिया, नॉस्टॅल्जिया म्हणजे भूतकाळातील आठवण. चिल्स मी टू द बोन म्हणजे बऱ्याचदा प्रेमामध्ये भूतकाळातील आठवणी व्यक्तीला इतक्या येतात की ती आठवण, एखादी थंडीमधील जो गारठा असतो तो सुद्धा आपल्या हाडांना थिजू शकत नाही, तितक्या लेवलला भूतकाळातील आठवण थिजू शकते. बट ड्रेंच इन व्हॅनिला ट्युलाइट आय विल सीट ऑन द फ्रंट पोर्च ऑल नाईट. परंतु हलक्याशा संधी काळात भिजून मी पूर्ण रात पुढच्या ओसरीत बसून राहील. व्हॅनिला ट्युलाइट म्हणजे संधिकाळ, हलकासा संधिकाळ, ट्युलाइट. आणि अशा वेळेमध्ये मी घराच्या पुढच्या भागात ओसरीवर पूर्ण रात बसून राहील आणि तुलाच आठवत राहील. वेस्ट डीप इन थॉट बिकॉज वेन आय थिंक ऑफ यू. कमरपर्यंतच्या विचारांमध्ये डुबून जेव्हा मी तुझ्याविषयी विचार करतो तेव्हा मला एकटेपणा वाटत नाही. आय डोंट फील सो अलोन. म्हणजे कमरेपर्यंत, म्हणजे पूर्णतः कवी आपल्या प्रियेच्या गर्लफ्रेंडच्या विचारांमध्ये डुबलेले आहेत. तरीसुद्धा त्यांची गर्लफ्रेंड त्यांच्या सोबत नाही, तरीसुद्धा त्यांना एकटेपणा वाटत नाही. कारण की ते त्यांच्या गर्लफ्रेंडविषयी विचार करतायत, जणू विचारांमध्ये त्यांची गर्लफ्रेंड त्यांच्या सोबत आहेत. म्हणून ते म्हणतायत की आय डोंट फील सो अलोन. ॲट मेनी टाइम्स ॲज आय ब्लिंक आय विल थिंक ऑफ यू टुनाईट, आय विल थिंक ऑफ यू टुनाईट. मी जितक्या वेळेस डोळ्यांना मिचकावतो, म्हणजे डोळ्यांना उघड बंद करतो, तितक्या वेळेस मी आजच्या रात्रीसाठी तुझ्याविषयी विचार करतो, तुझ्याविषयी विचार करतो. हे कवी सांगतात या ठिकाणी की जितक्यांदा, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण डोळे उघड बंद करतो कितीतरीदा, हजारोदा असेल, 1000 टाइम्स वी ब्लिंक्स अवर आईज. ठीक आहे, तर तितक्या वेळेस कवी आपल्या गर्लफ्रेंडला मिस करतायत, आठवतायत. When violet eyes get brighter, जेव्हा जांभळ्या रंगांचे डोळे तेजस्वी होतात, and heavy wings grow lighter, आणि वजनदार पंख हलके होतात. I will taste the sky and feel
अलाइव्ह अगेन, आणि मी आकाशाचा आनंद घेईल. आय विल टेस्ट द स्काय म्हणजे मी आकाशाचा आनंद घेईल, आकाशाकडे ऑब्झर्व करेल, आकाशाचं निरीक्षण करेल, आणि ते निरीक्षण करत असताना स्वतःला आनंदित अनुभव करेल. अँड फील अलाइव्ह अगेन, आणि स्वतःला जिवंत असण्याचा अनुभव करेल, रिफ्रेश करेल. अँड आय विल फॉरगेट द वर्ल्ड दॅट आय न्यू, आणि तुझ्या या आठवणींमध्ये ज्या जगाला मी ओळखतो त्या जगाला मी विसरेल. बट आय स्वेअर आय वॉन्ट फॉरगेट यू, परंतु मी शपथ घेऊन सांगतो, खात्री देऊन सांगतो की मी तुला विसरणार नाही. कवीने या ठिकाणी आपल्या प्रेयसीबद्दल प्रेम व्यक्त केलेलं आहे की मी जगाला विसरेल, की जे जग मला ओळखतं किंवा ज्या जगाला मी ओळखतो अशा जगाला मी विसरेल, परंतु मी तुला विसरणार नाही. ओ इफ माय व्हॉइस कुड रीच बॅक थ्रू द पास्ट, आय विल विस्पर इन युअर इयर, ओ डार्लिंग आय विश यू वेअर हिअर. तर कवी शेवटच्या लाईन्समध्ये सांगतायत की जर कदाचित माझा आवाज भूतकाळात वापस गेला असता तर निश्चितपणे मी तुला त्या ठिकाणी तुझ्या कानांमध्ये हळूच बोललो असतो की प्रिये, की काश तू या ठिकाणी माझ्याजवळ राहिली असती. तर अशा प्रकारे एक प्रेम व्यक्त करण्यात आलेले आपल्या प्रेयसीबद्दल कवींनी ह्या कवितेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या कवितेला म्युझिकल स्वरूपामध्ये लिसन करूया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ग्लोसरी दिलेली आहे. इंग्लिशचे स्पेलिंग्स, त्यांचे मिनिंग्स मराठीमध्ये देण्यात आलेले आहेत. आपल्या नोटबुकमध्ये टायटल पोएमचं नाव टाकून ग्लोसरी लिहून टाकायची आहे. त्यानंतर होमवर्क आहे, फाइंड आउट द अँटोनिम्स. अँटोनिम्स मीन्स ऑपोजिट, विरोधी शब्द किंवा विरोधी मिनिंग. फाइंड आउट द अँटोनिम्स ऑफ दिस वर्ड्स फ्रॉम द पोएम. पोएममधील या शब्दांसाठी जे ऑपोजिट असतील ते शोधून लिहून टाकायचे आहेत. नंतर आन्सर दिस क्वेश्चन्स इन ब्रीफ. या ठिकाणी प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं थोडक्यात नोटबुकमध्ये लिहून टाकायची आहेत. एक प्रश्न पाहू आपण. ॲट व्हॉट टाइम इज द पोएट सिंगिंग दिस सॉन्ग. पोएट ही पोएम किंवा हे सॉन्ग कोणत्या वेळेला गात आहेत. तर डेफिनेटली द पोएट इज सिंगिंग दिस सॉन्ग इन द इव्हनिंग. ठीक आहे, थँक्यू.